नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर बघू शकता, मी सकाळी देवपूजा केली होती आणि देवपूजा केल्याच्या नंतर दिवा पण लावला होता. रात्रंदिवस देवाचा दिवा माझा चालूच असतो, तेल काही कमी पडून देत नाही मी. आणि दिव्यामध्ये जी ज्योत आपण लावलेली असते ती ज्योत बघा तुम्ही कशी झाली आणि कोणत्या फुलास टाईप आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही देवाला दिवा लावल्यावर तुमच्या हाताने पण ज्योत अशीच होते का देवापुढची? बघू शकताय. आणि कोणतं फुलं हे कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा. आणि त्याच्यात तुम्हाला काय दिसतंय ते पण सांगा. बघा मी दिवा पण फिरवत आहे, बघू शकताय. चौकोन दिवा फिरवून दाखवत आहे. कशा पाकळ्या पाकळ्या मस्त झाल्या आता. बघा किती फुलाचे प्रकार झालेले, तर कोणत्या कोणत्या फुलाचे प्रकार झालेले त्याच्यात हे सगळं तुम्हाला मी दाखवलेलं आहे दिवा फिरून शाने. तर कमेंटमध्ये मला सांगा की ही अशी पद्धत तुमच्या पण देवाऱ्यावर होते का? देव तुम्हाला म्हणजे अनुभव देतो का? देव तुम्हाला चाणाक्षा देतो का? किंवा देव तुमच्या भेटीला येतो का? माझ्या तर नक्की भेटीला येतो. पण तुमच्या इथं असाल तर तुम्ही पण सांगू शकता की तुमच्या पण दिव्यातली ज्योत अशीच होती. आणि हो की तुम्ही नारळ ठेवला होता, 1 महिनाभर बिन पाण्याचा नारळ राहिलेला आहे कडक उन्हाळ्यात, तरी ह्या नारळाला काहीच झालं नाही. बघू शकताय. तर ह्या नारळाला आता आल्यावर नंतर 10-12 दिवस झाले मी या नारळाला पाणी घालायला लागले तर कोंब वरती आला आणि माझ्या दिवाची पण वात अशी व्हायली. खरंच आपली ही म्हणायचं देवापुरात अशी दिवा जर झाला तर देवापर्यंत आपली पूजा पोहोचली म्हणायचं. तर माझी नक्की सेवा देवापर्यंत जात आहे. तुमची जात आहे का मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कशाच टाईपची पूजा करता, कशी करता. आणि दिवा जेवढा आपल्या रात्रंदिवस घरात जळला जाईल ना तेवढं चांगलं आहे, शुभ आहे. घरात स्वच्छता आणि देवाचा दिवा कायमस्वरूपी चालू पाहिजे. माझा कायमस्वरूपी चालू असतो. मी देवाच्या दिव्याला कधीच तेल कमी पडून देत नाही. तुम्ही देता का कमेंटमध्ये सांगा. तर माझी पूजाची सेवा अशी असती, मी अशी सेवा करते देवाची. फुलं नसतात कधी, असतात कधी, का तर मार्केटला नाही गेल्यावर फुलं पण भेटत नाही. तर आणि नारळ एवढ्या कडक उन्हाळ्याचा उगणं म्हणजे नशीब समजायचं. तर आल्यावर बघते तर हो काही 12 दिवसात एवढा कोंब आलेला आहे. आणि जेवढं आपल्या नारळ घरात उगलं जाईन तेवढं आपल्या घरातलं काळी काय म्हणतात ना, काळी दृष्ट असते ते सगळी बाहेर निघून जाते. नारळ कधी पण दारात तुळस आणि नारळ असला पाहिजे घरात उगाय ठेवलेला. आणि ही जर असेल ना तर आपलं कोणी किती पण काय करू दे, आपल्याला काही पण होऊ शकत नाही. आणि हो की देवाची सेवा देवापर्यंत पोहोचली जाते. बघू शकताय तुम्ही. तर मी माझी देवाची पूजा कधीच अशी बंद पडून देत नाही. कधी देवाची पूजा माझी कंप्लीट आधी चहा पाण्याच्या आधी होऊन जाते, स्वयंपाक बनवायच्या आधी. तुम्ही कधी करताय मला कमेंटमध्ये सांगा. हळदी कुंकू जे आपलं ते पंचपाळं भरलेलं पाहिजे, हमेशा रिकामी नाही पाहिजे. सगळे चारी बी पंचपाळे तर ते चारी पण भरलेले पाहिजे. रिकामी कधी ठेवायचं नाही. मी रिकामा कधीच ठेवत नाही. कधी पण माझ्या हळदी कुंकू आणि अष्टीगन आणि इबीद ही 4-5 गोष्टी कायमस्वरूपी पंचपाळ्यात असतात. त्याला मी इथंच व्हिडिओ खतम करत आहे. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुमची पण पूजा कमेंटमध्ये सांगा मला कशी करताय तुम्ही.